वगैरे असा फायदा होता? तो ये आप किसको बेचते हो? आते हैं क्या? उसके बाद क्या आप सुखाने के बाद बेचते हैं या फिर डायरेक्ट बेचते हैं? नहीं, सुखाने के बाद ये क्या है कि वो उसमें 5 से 6 बार ऐसा वो करना पड़ता है, मारना पड़ता है 5 बार। ये तो ये बड़ा पान पत्ते बड़े उसके बाद फिर मतलब वो आकर ले जाते हैं? वो पहले उसको ऐसा भी लेना चाहिए, नीचे वाला ये है ना खराब हुआ उसका वो अलग माल होता है, ओके। एक वक्त हाँ हाँ। तो ये पूरे मतलब कि ये पन्ने बस आप बेचते हैं पूरा निकाल कर, है ना? हाँ। वो फिर बाद में क्या करते हैं तो उसको काट डालते हैं और उसको ऐसे खंड। तो ये एकड़ में लगभग आपका कितना फ़ायदा होता है? 1 एकड़ में 2 बीघा 2 बीघा में 2 बीघा में अच्छा पकेगा तो 40 मन का उतार आएगा। 40 में मतलब 40,000 के आसपास? नहीं 40,000 नहीं, उसका रेट गए साल 350-51 में दिया था 20 किलो का। ओके। एक मण का 20 किलो बोलते हम, हाँ हाँ। वो भाव से दिया था। तो 20 मन मतलब कितना बनता, कितना मन निकलता है वैसे एक एकड़ में? वैसे अच्छा गए साल 100 मण निकला था, 100 मण। 100 मन? बाप रे बाप। हाँ मतलब लगभग मान लीजिए 2 लाख। ये दिखा का नहीं। ये तो सब हाँ देखो पूरा ये इस साल ये बारिश गिरने बारिश से ज़्यादा गिरने से ये नुकसान हुआ है। मित्रांनो, सध्या पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे यांचं असं म्हणणं आहे की पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं याची पानाची जी लागवड आहे ती कमी प्रमाणात झाली आहे. पण यांचं असं म्हणणं आहे की पाण्याच्या जास्त लागवड ज्यावेळी होती म्हणजे ज्यावेळी पाऊस कमी पडतो त्यावेळी पानं मोठी झालेली असतात आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात ह्यांचा फायदा होतो. यांच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन जवळपास म्हणजे एका बिघामध्ये ती जवळपास 2 लाख रुपये म्हणजे अर्ध्या एकरमध्ये 2 लाख आणि ते एकरी 4 लाख असा निव्वळ फायदा असा काढतात सगळ्या गोष्टी मग वजा करून. ये कितने महीने का होता है? तो 5 महीने 5 महीने? 5 महीने है ना? 5 महीने की। तो एकड़ में लगभग आपका 4 लाख का फायदा होता होगा ना? हाँ ओके। ये पानी कैसे देते वो ऐसा किया ऐसा करना पड़ता है यहाँ से वो वहाँ से डालने का हाँ रहता है। लेकिन बाकी किया नहीं उधर तुम्ही पाहू शकताय आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कोल्हापुरात असणाऱ्या कागलमध्येही अशा प्रकारे शेती केली जाते. तुम्ही ऐकलं असाल की तंबाखू शेती जी आपल्या कोल्हापूरमध्ये पण प्रसिद्ध आहे, पण आपल्याकडे कोल्हापूरमध्ये असणारी जी शेती आहे त्याच्यामध्ये ह्याला उत्पादन थोडं कमी असते कारण की वातावरणाचा परिणाम जरा वेगळा पडतो. आणि इथे म्हणजे गुजरातमध्ये असणाऱ्या ह्या एरियामध्ये सध्या आपण वडोदरा या ठिकाणी आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही तंबाखूची लागवड केली जाते. तुम्ही पाहू शकताय सध्याचं उत्पादन थोडं मर्यादित आहे का तर पाऊस झाल्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार पाऊस झाल्यामुळं उत्पादन कमी आहे. दुसरी गोष्ट की तंबाखूच्या झाडांचा फायदा हा आहे की याच्यावर कीड कोणत्याही प्रकारे लागत नाही, पण कधीकधी याच्यावर कीडचा पण परिणाम होतो. जसं की जास्त पाऊस वगैरे झाला तर त्यावेळी पण याच्यावर मोठ्या प्रमाणात कीड लागू शकते.